नमस्कार, आपण पाहतात माय मराठी न्यूज। सासवड सुपर रोडचं काम निकृष्ट दर्जा सुधारला नाही तर आंदोलनाचा इशारा। सासवड सुपर रोडचं काम अत्यंत निकृष्ट पद्धतीने केलं जात असून हे काम चांगल्या पद्धतीने केलं जावं अशी मागणी राष्ट्रवादीचे गौरव कोलते यांनी केली। या रस्त्यासाठी जवळपास 350 कोटी रुपयाचा खर्च करण्यात येतोय। मात्र या रस्त्यावर टाकण्यात येणारा मुरुम हा मुरुम नसून रस्त्यावर माती टाकली जाते, त्यामुळे रस्त्याचं काम निकृष्ट पद्धतीने होतंय। त्याचबरोबर ओढ्यावर पूल देखील चांगला करणे गरजेचं होतं, मात्र केवळ एक नळी टाकून या पुलाचं काम करण्यात आले, त्यामुळे पहिल्याच पावसात हा पूल ओसंडून वाहू लागलाय। या संदर्भात प्रशासनाने तातडीने दखल घेऊन रस्त्याचं काम चांगल्या पद्धतीने केलं नाही तर आंदोलनाचा इशारा गौरव कोलते यांनी दिलाय। माय मराठी न्यूज साठी छायाताई नांदगुडे, पुरंदर। नमस्कार, मी गौरव कोलते। आम्ही सर्वजण पिसर्वे गावातले रहिवासी आहोत। आमच्या सगळ्या गावातले नागरिक इथं आहेत आणि आत्ताच आपण जे काही आता पत्रकारांनी जे काही कव्हरेज केलं, पुलाची अतिशय दुरावस्था झालेली आहे। इथं पुलाची गरज आहे, चांगल्या उंचीच्या पुलाची गरज आहे। एक नळ्या टाकून मोऱ्या टाकून करण्याची गरज आहे। ते न करता इथे एक पाईप टाकला गेलेला आहे, 4-5 फुटाचा पाईप आहे। त्याच्यामुळे सगळं पाणी बाहेरून चाललंय, खड्डे पडलेत रस्त्यावरती आणि हे माती मुरुम वाहून जातोय आणि अर्धवट काम झालंय। गेले 4-5 महिने हा सगळ्या रस्त्याच्या लोकांचा, नागरिकांना इतका त्रास होतोय। धुळेचं उन्हाळ्यामुळे धूळ होती, आता पाऊस लवकर आल्यामुळं या पावसामुळे काम तर ते बंदच ठेवलेलं आहे। त्या कामाच्या बाबतीत कोणालाही ग्रामस्थांना कोणी त्याचं विचारलेलं नाहीये, ग्रामपंचायतीशी कोणी संपर्क करत नाही, कसली माहिती दिली जात नाही आणि अशा पद्धतीनेच काम चाललंय। 70-80 किलोमीटरचं काम आहे, 300-350 कोटी, 450 कोटीचं कामाचं बजेट आहे आणि एवढं सगळं असताना काम अतिशय चुकीच्या पद्धतीने चाललेलं आहे। मुरुम टाकला, मुरुमाच्या ऐवजी माती टाकली जाते रस्त्यावर, त्याच्यावरच कॉन्क्रीट टाकलं जाते आणि हे भविष्यामध्ये फार त्रासदायक काम होणार आहे। त्याच्यामुळं हे जर काम आताचं व्यवस्थित झालं नाही तर मोठं चांगल्या पद्धतीने तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे। गावातली लोक, संवेदनशील लोक असली तरी सुद्धा आता ती संतापलेली आहेत सगळी, कारण प्रत्येकाच्या रोजच्या जीवनाच्या चालनामध्ये अर्धा तास आम्हाला, जो आता 20 मिनिटात आम्ही सासवडला पोहोचायचो, तो आता अर्धा-पाऊण तास आम्हाला लागतो। गाड्या खराब होतात लोकांच्या, त्याच्या सगळी घरांची पण अवस्था खराब होती। इथं शाळांच्या मुलांचा प्रश्न तयार होतोय, कारण आता थोड्या दिवसात शाळा चालू होतील। हा जर पाणी वाढलं, आता हा 4च दिवसाच्या पावसात असं पाणी आलेलं आहे, इथून पुढचं जर पाणी वाढलं तर इथून जाता येणार नाहीये आणि पुढच्या सगळ्या गावांचा संपर्क तुटेल। मागची गावं मग ती कुठल्या पद्धतीने फिरून किती वळचा पडेल ह्याचं तर गणितच करता येणार नाही, असा पद्धत आहे। शैक्षणिक नुकसान होणार आहे, आर्थिक नुकसान होणार आहे आणि लोकांच्या आरोग्याचाही प्रश्न येतात। पडले झडले अपघात होतात, लोकांचे होऊ शकण्याची मोठी परिस्थिती आहे। या बाबतीत लवकरात लवकर काळजी घेतली पाहिजे। प्रशासनाला सुद्धा विनंती आहे की PWD असेल, महाराष्ट्र शासन असेल आणि कॉन्ट्रॅक्टर ह्या दोघांनी ताबडतोब लक्ष नाही घातलं तर पुढच्या तीव्र आंदोलनाला सामोरं जावं लागेल, एवढेच मी ग्रामस्थांच्या वतीने सांगतो। धन्यवाद। नमस्कार, मी पिंपरीच नितीन शेंडकर, पिंपरी। तर मी रोडने रोज माझं जाणं येणं असतं भाजीपाला तरकारी घेऊन। तर हा पहिल्याच पावसात एवढं हे झालं आहे, आता अजून 6 महिने पाऊस काळा आहे, जाताच येणार नाही या रोडने। शेतकऱ्यांच्या मालाचं बरंच नुकसान होईल रोडमुळं। तुम्हाला काय वाटतं की अजून याच्यामध्ये काय बदल करायला पाहिजे? नाही, रोडची उंची वाढून काम पटदरी केलं पाहिजे। हे पुढं चिखोल गाड्या थांबानात, 2 व्हीलर आता 2-3 येता पडले, लेडीज गाड्या घसरून, ते तरी काहीतरी काम जल्दीने केलं पाहिजे लवकर।